म्हणून आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणाला बाजार पुरवठा पत्रकाच्या संदर्भात चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे। तर विद्यार्थी मित्र, पुरवठा पत्रकाचे दोन प्रकार पडतात। एक म्हणजे वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि दुसरा म्हणजे बाजार पुरवठा पत्रक। या बाजार पुरवठा पत्रकाचा अर्थ आणि त्या संदर्भातील विवेचन आज आपणास करायचे आहे। तर विद्यार्थी मित्र, बाजार पुरवठा पत्रकाच्या संदर्भात चर्चा करण्यापूर्वी नेमकं पुरवठा पत्रक कशाला म्हणायचं ते आधी आपण थोडक्यात समजून घेऊया। अर्थात मागील लेक्चरमध्ये सुद्धा आपण पुरवठा पत्रक किंवा कोष्टक या संदर्भात चर्चा केली आहे। तरी देखील अगदी थोड्या वेळात पुरवठा पत्रक किंवा कोष्टक म्हणजे काय हे पुनश्च एकदा बघूया। विद्यार्थी मित्र हो, एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यातील कार्यात्मक संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो त्या सारणीस पुरवठा पत्रक अथवा कोष्टक असे म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, की एखाद्या विशिष्ट अशा वस्तूची आणि दुसरी गोष्ट त्या वस्तूचा पुरवठा या दोघांमध्ये असलेला कार्यात्मक स्वरूपाचा संबंध ज्या सारणीद्वारे दर्शविला जातो त्या सारणीला आपण पुरवठा पत्रक किंवा कोष्टक असे म्हणतो। विद्यार्थी मित्र हो, वस्तूची किंमत ही महत्त्वाची बाब आहे जी पुरवठ्यावर परिणाम करते। म्हणजे वस्तूच्या किमतीचा पुरवठ्यावर परिणाम होत असतो। म्हणजे या दोघांमध्ये अतिशय जवळचा संबंध असतो। नेमका हा संबंध कसा असतो हे पाहत असताना प्रामुख्याने जेव्हा वस्तूची किंमत वाढते तेव्हा कुठलाही विवेकशील विक्रेता आपल्या वस्तूचा पुरवठा असतो, कारण नफा महत्तमीकरण हा विक्रेत्याचा उद्देश असल्या कारणाने किंमत वाढली की तो अधिकाधिक पुरवठा बाजारामध्ये करत असतो। एखाद्या विशिष्ट वेळी समजा वस्तूच्या किमतीमध्ये घट झाली, किंमत कमी झाली, तर त्या प्रसंगी आपलं नुकसान कमीत कमी करण्यासाठी विक्रेता या ठिकाणी पुरवठा कमी करतो। म्हणजेच या ठिकाणी किंमत वाढली असता वस्तूचा पुरवठा वाढतो, या उलट किंमत कमी झाली असता वस्तूचा पुरवठा विक्रेत्याकडून कमी केला जातो। यावरून किंमत आणि पुरवठा या दोघांमध्ये संबंध असल्याचे आपणास लक्षात येते आणि अशा प्रकारचा हा संबंध ज्या सारणीच्या माध्यमातून दर्शविला जातो त्या सारणीला पुरवठा पत्रक किंवा कोष्टक असे म्हणतो। विद्यार्थी मित्र हो, या पुरवठा पत्रकाचा पहिला प्रकार वैयक्तिक पुरवठा पत्रक असून दुसऱ्या प्रकाराला बाजार पुरवठा पत्रक म्हणतात। यापैकी वैयक्तिक पुरवठा पत्रकाच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतलेली आहे आणि त्यामुळे आज आपणाला दुसरा प्रकार ज्याला आपण बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतो त्या संदर्भात चर्चा करायची आहे की नेमका बाजार पुरवठा पत्रक म्हणजे काय। तर एका विशिष्ट कालखंडात बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध नगसंख्या दर्शविणारे पत्रक म्हणजे बाजार पुरवठा पत्रक होय। बघा विद्यार्थी मित्र, नेमकं बाजार पुरवठा पत्रक कशाला म्हणायचं, तर एका विशिष्ट कालखंडात म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना म्हणजे वस्तूच्या वेगवेगळ्या किमती असताना, आता या ठिकाणी पुन्हा पुन्हा विशिष्ट कालखंड आणि हा शब्द आलेला आहे, तर त्याचा अर्थ हा विशिष्ट कालखंड म्हणजे विशिष्ट असा कालावधी आहे। मग हा कालावधी अगदी एका तासाचा असू शकतो, हा कालावधी एका दिवसाचा असू शकतो किंवा एका आठवड्याचा अथवा महिन्याचाही असू शकतो, किंबहुना काही वर्षांचा देखील असू शकतो। अशा एका विशिष्ट कालखंडामध्ये बाजारात वस्तूच्या वेगवेगळ्या किमती असताना, अर्थात किमतीमध्ये सातत्याने परिवर्तन होत असतात, कधी किमती वाढतात तर कधी किमती कमी होतात, तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या म्हणजेच निरनिराळ्या किमती असताना बाजारातील सर्व विक्रेत्यांनी, आता या ठिकाणी पुन्हा पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या ठिकाणी बाजार पुरवठा असल्यामुळे केवळ एका विक्रेत्याचा पुरवठा विचारात घेतलेला नाही, तर बाजारामधील त्या वस्तूच्या सर्व जेवढे काही विक्रेते असतील त्या सर्व विक्रेत्यांनी आणलेल्या नगसंख्या दर्शविणाऱ्या पत्रकास बाजार पुरवठा पत्रक म्हणतात। काय म्हणतात? बाजार पुरवठा पत्रक। आणि या ठिकाणी पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की बाजार पुरवठा पत्रकामध्ये सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध नगसंख्या दर्शविलेल्या असतात। अशा प्रकारे एका विशिष्ट अशा कालखंडात बाजारात वस्तूच्या निरनिराळ्या किमती असताना बाजारातील सर्व ऑल दी सेलर्स फ्रॉम द मार्केट म्हणजे बाजारामधील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या ज्या काही नगसंख्या त्या वस्तूच्या विक्रीसाठी आणल्या ते
दर्शवणाऱ्या पत्रकाला आपण बाजार पुरवठा पत्रक किंवा कोष्टक असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी बाजार पुरवठा लक्षात घेताना केवळ एका विक्रेत्याचा पुरवठा लक्षात घेतला जात नाही, तर बाजारातील सर्व विक्रेत्या. दुसऱ्या शब्दात आपल्याला व्याख्या अशीही करता येईल की विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना, बघा आता पुन्हा लक्षात घ्या, विशिष्ट वेळेला, आता वेळेला म्हणजे विशिष्ट कालावधीत किंवा कालखंडात. हा कालावधी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की अगदी एका तासाचा, एका आठवड्याचा, दिवसाचा, महिन्याचा, काही वर्षांचा देखील असू शकतो. अशा विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना, म्हणजे किमतीमध्ये सुद्धा सातत्याने परिवर्तन होतात. तर अशा या वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व, पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, बाजारातील सर्व विक्रेते किती नग संख्या विक्री करतात, बघा किती, सर्व विक्रेते, पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, सर्व विक्रेते किती नग संख्या विक्री करतात पत्रकामध्ये दर्शविलेलं असतं त्या पत्रकाला बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतात. बघा मित्रांनो, विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व विक्रेते, आता पुरवठा करणारे विक्रेते असतात आणि त्यामुळे सर्व विक्रेते किती नग संख्या विक्री करतात हे ज्या पत्रकामध्ये दर्शविलेलं असतं त्या पत्रकास बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतात. या ठिकाणी बाजारातील केवळ एका विक्रेत्याने केलेला पुरवठा लक्षात घेतला जात नाही, तर सर्व विक्रेते संख्या बाजारामध्ये विक्री करतात हे लक्षात घेतलं जातं. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी बाजार पुरवठा पत्रक पाहत असताना सर्व विक्रेत्यांनी केलेल्या पुरवठा रकमेची आडवी बेरीज करून आपण बाजार पुरवठा पत्रक काढू शकतो. बघा आता आपण बाजार मागणी बघत असतानाही बघितलेलं आहे की बाजार मागणीमध्ये सर्व ग्राहकांनी केलेल्या मागणी रकमेची आडवी बेरीज करून आपण बाजार मागणी काढली होती. अगदी तशाच पद्धतीने आता या ठिकाणी बाजार पुरवठा काढायचा, त्यामुळे विक्रेत्याऐवजी कोणता शब्द आला इथं, ग्राहकाऐवजी कोणता शब्द आला, विक्रेता. बघा कोणता शब्द आहे, विक्रेता, कारण पुरवठा करणारा कोण असतो, विक्रेता. आणि म्हणून बाजारामधील सर्व विक्रेत्यांनी केलेल्या पुरवठा रकमेची आडवी बेरीज करून आपणाला बाजार पुरवठा काढता येतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, बाजार पुरवठा काढत असताना एखाद्या विशिष्ट किमतीला बाजारात जेवढे काही विक्रेते असतील त्या सर्व विक्रेत्यांनी केलेल्या पुरवठा जो असतो त्या पुरवठ्याची जर बेरीज केली तर आपणाला बाजार पुरवठा काढता येतो. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी बाजार पुरवठा लक्षात घेताना आपण अतिशय बोलकं चित्र समोर ठेवलेलं आहे की आंब्याची विक्री करणारे जेवढे काही विक्रेते असतील बाजारामध्ये ते सर्व विक्रेते किती नग संख्या विक्री करतात हे या चित्रामध्ये दर्शवलेलं आहे. आणि या सर्व विक्रेत्यांनी विशिष्ट अशा किमतीला जे काही वस्तूचे नग संख्या विक्रीसाठी ठेवलेली आहे त्या विक्रीसाठी ठेवलेल्या सर्व नगसंख्यांची एकत्रित बेरीज केल्यास आपणास आंब्याचा बाजार पुरवठा माहीत होतो. म्हणून या ठिकाणी बाजारातील केवळ एक विक्रेता विचारात घेतला नसून या बाजारातील सर्व विक्रेते, काय, या बाजारामध्ये असणारे सर्व विक्रेते वस्तूचे किती नग विक्री करतात हे या ठिकाणी आपल्या चित्राच्या माध्यमातून आपण बघतो आहोत की बाजारामधील सर्व विक्रेते, बघा बाजारामधील सर्व विक्रेते वस्तूचे किती नग विकतात हे या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे. केवळ एक विक्रेता लक्षात घेतलेला नाही. पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की आंब्याच्या बाजारातील सर्व विक्रेत्यांनी केलेला पुरवठा या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण बाजार पुरवठा पत्रक किंवा कोष्टक या ठिकाणी बघणार आहोत. तर हे बघत असताना पहिल्या कॉलममध्ये वस्तूची किंमत प्रति किलोग्रॅम रुपयामध्ये दर्शवलेली आहे. दुसऱ्या कॉलममध्ये आता 3 भाग केलेले आहेत, ए, बी आणि सी, म्हणजे प्रत्येक विक्रेत्याचा पुरवठा, ए विक्रेत्याचा वैयक्तिक पुरवठा, बी विक्रेत्याचा वैयक्तिक पुरवठा आणि सी विक्रेत्याचा वैयक्तिक पुरवठा किलोग्रॅम मध्ये दर्शवलेला आहे. आणि शेवटचा कॉलम हा बाजार पुरवठा, मार्केट सप्लाय असं आपण ज्याला म्हणतो, तो देखील किलोग्रॅम मध्ये शेवटच्या कॉलम मध्ये दर्शवलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, वस्तूची किंमत 10 रुपये प्रति किलोग्रॅम असताना ए विक्रेत्याने केलेला पुरवठा हा 100 किलोग्रॅमचा आहे. बघा 10 रुपये किंमत असताना ए विक्रेत्याने केलेला पुरवठा किती आहे, 100 किलोग्रॅम आहे. या किमतीला म्हणजे 10 रुपयाचा बी विक्रेत्याचा पुरवठा 200 किलोग्रॅम आहे. आणि 10 रुपये किंमत असताना सी विक्रेत्याने केलेला पुरवठा 300 किलोग्रॅम आहे. विद्यार्थी बंधू भगिनींनो लक्षात घ्या, 10 रुपये किमतीला ए विक्रेत्याचा पुरवठा 100 किलोग्रॅम, बी विक्रेत्याने केलेला पुरवठा 200 किलोग्रॅम, सी विक्रेत्याने केलेला पुरवठा 300 किलोग्रॅम आहे. आता प्रत्येक विक्रेत्याची क्षमता कमी अधिक असू शकते आणि त्यामुळे एचा, बीचा आणि सीचा पुरवठा वेगवेगळा असणार आहे. तर या किमतीला बाजारात केवळ 3 विक्रेते आहेत असं आपण या ठिकाणी समजणार आहोत. तर आपण काय गृहीत घेतलं की बाजारामध्ये वस्तूचा पुरवठा करणारे केवळ 3 विक्रेते आहेत.
किती विक्रेते आहेत? केवळ 3. हाऊ मेनी सेलर्स? ओनली 3 सेलर्स. मग 3च सेलर असल्यामुळे, विक्रेते असल्यामुळे या तिघांनी केलेल्या पुरवठ्याची बेरीज केली की आपल्याला काय प्राप्त होतो? बाजार पुरवठा. आणि म्हणून 10 रुपये किमतीला ए विक्रेत्याचा पुरवठा प्लस 10 रुपये किमतीला असलेला बी विक्रेत्याचा पुरवठा आणि या किमतीला असलेल्या सी विक्रेत्याचा पुरवठा, या तिघांच्या पुरवठा नगसंख्येची बेरीज केली की आपल्याला मार्केट सप्लाय म्हणजे बाजार पुरवठा प्राप्त होतो. बघूया एकंदरीत किती होतो? तर 600 किलोग्रॅम. कारण 100 अधिक 200 अधिक 300 बरोबर किती? 600. म्हणजे 10 रुपये किमतीला बाजार पुरवठा 600 किलोग्रॅमचा आहे. आणि हा कसा काढला आपण? तर वैयक्तिक पुरवठा पत्रकाची आडवी बेरीज करून. कसा काढला? पुरवठा पत्रकातील पुरवठ्याची आडवी बेरीज करून आपल्याला बाजार पुरवठा प्राप्त झाला. हे 600 रुपये कसे आले समजलं का? तर या किमतीला बाजारातील ए, बी आणि सी विक्रेत्यांनी केलेल्या पुरवठ्याची म्हणजे 100 किलोग्राम अधिक 200 किलोग्राम अधिक 300 किलोग्रामची बेरीज, ज्याला आपण बाजार पुरवठा, कारण बाजारामध्ये केवळ 3च विक्रेते आहेत असं आपण गृहीत घेतलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या किमतीला बाजारामध्ये सर्व जे काही विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांनी केलेल्या पुरवठ्याची बेरीज केली की आपल्याला वेगवेगळ्या किमतीला असणारा बाजार पुरवठा काढता येतो. चला 20 रुपये किंमत असताना बघूया काय परिस्थिती आहे. तर वस्तूची किंमत 20 रुपये असताना ए विक्रेत्याचा पुरवठा 200 किलोग्रॅम, कारण किंमत वाढली तर त्याने पुरवठा वाढवला. या किमतीला बी विक्रेत्याचा पुरवठा आणि सी विक्रेत्याचा पुरवठा 400 किलोग्रॅम आहे. अशा प्रकारे 20 रुपये किंमत 10 रुपयावरून जेव्हा होते तेव्हा प्रत्येक विक्रेत्याने आपला पुरवठा वाढवलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी बाजार पुरवठा 900 किलोग्रॅमचा झालेला आहे. हे 900 कसे आले? पुन्हा 200 अधिक 300 अधिक 400 बरोबर 900. अशा पद्धतीने या ठिकाणी आता 30 रुपये किंमत जर झाली तर प्रत्येक विक्रेत्याचा वैयक्तिक पुरवठा वाढताना दिसतो आहे. ए विक्रेत्याचा या किमतीला असणारा पुरवठा 300, बी विक्रेत्याचा आणि सी विक्रेत्याचा पुरवठा 500 किलोग्रॅम आहे. अशा प्रकारे 30 रुपये किंमत असताना एकंदरीत बाजार पुरवठा जर आपण काढला याची बेरीज करून तर तो निश्चितपणे आपल्याला 1200 किलोग्रॅम असेल. अशा प्रकारे किंमत वाढली 40 रुपये झाली. या किमतीला पुन्हा प्रत्येक विक्रेत्याने आपला वैयक्तिक पुरवठा वाढवला. ए विक्रेत्याचा 400, बी विक्रेत्याचा 500 किलोग्रॅम आणि सी विक्रेत्याचा 600 किलोग्रॅम. म्हणजे 40 रुपये किमतीला आता आपण बाजार पुरवठा जर काढला तर निश्चितपणे याची बेरीज या ठिकाणी 1500 किलोग्रॅम येणार आहे. समजा पुन्हा वस्तूची किंमत वाढून 50 रुपये प्रति किलोग्रॅम पर्यंत झाली तर या किमतीला बाजारातील ए विक्रेत्याचा पुरवठा 500 किलोग्रॅम, बी विक्रेत्याचा पुरवठा 600 किलोग्रॅम आणि सी विक्रेत्याचा पुरवठा 700 किलोग्रॅम. अशा प्रकारे 50 रुपये किमतीला बाजारातील एकूण पुरवठा आता 1800 किलोग्रॅम झालेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, या कोष्टकाचं जर आपण अतिशय बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास लक्षात येईल की जसजशी वस्तूची किंमत या ठिकाणी आहे 10 रुपये प्रति किलोग्रॅम, 20, 30, 40 आणि 50 याप्रमाणे जसजशी वस्तूची किंमत वाढत गेली तसतसा बाजारामध्ये असणारा वस्तूचा पुरवठा अनुक्रमे 600 किलोग्रॅम, 900 किलोग्रॅम, 1200 किलोग्रॅम, 1500 किलोग्रॅम आणि 1800 किलोग्रॅम याप्रमाणे वाढल्याचे दिसून येते. म्हणजे जसजशी वस्तूची किंमत वाढते आहे तसतसा बाजारामध्ये असणारा वस्तूचा पुरवठा, ज्याला आपण बाजार पुरवठा असं म्हणतो, तो देखील वाढताना दिसतो आहे. या उलट कल्पना करूया की समजा सुरुवातीची किंमत वस्तूची 50 रुपये प्रति किलोग्रॅम आहे उदाहरणार्थ. आता या किमतीला बाजारामध्ये असणारा वस्तूचा पुरवठा 1800 किलोग्रॅम आहे. उदाहरणार्थ वस्तूची किंमत विकायला सुरुवात झाली, 50 वरून 40 रुपयापर्यंत कमी झाली. निश्चितपणे प्रत्येक विक्रेता आपला वैयक्तिक पुरवठा कमी करेल. परिणामतः बाजार पुरवठा सुद्धा या ठिकाणी आता कमी झालेला 1500 किलोग्रॅम पर्यंत. अशा प्रकारे 30 रुपये, 20 रुपये याप्रमाणे जर वस्तूची किंमत कमी झाली तर अनुक्रमे बाजार पुरवठा 1200 किलोग्रॅम आणि 900 किलोग्रॅम पर्यंत कमी होतो. आणि अगदी वस्तूची किंमत 10 रुपये प्रति किलोग्रॅम होते तेव्हा मात्र बाजार पुरवठा केवळ 600 किलोग्रॅमचा असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे एक की जसजशी वस्तूची किंमत कमी होत जाते तसतसा वस्तूचा बाजार पुरवठा देखील कमी होत जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्या लक्षात येतं की किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होतो, या उलट किंमत वाढली असता वस्तूचा बाजार पुरवठा वाढतो. म्हणजे यामध्ये आपणाला दोघांमध्ये समस्वरूपाचा संबंध असल्याचे लक्षात येते. काय? वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा या दोन घटकांमध्ये समस्वरूपाचा संबंध, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डायरेक्ट रिलेशन असं म्हणतो, तो समस्वरूपाचा संबंध या ठिकाणी बाजार पुरवठा पत्रकाच्या आधारे आपणाला सांगता येतो.
वेगळ्या शब्दात बाजार पुरवठा पत्रक हे वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा या दोन घटकामध्ये असणाऱ्या स्वरूपाच्या संबंध व्यक्त करते असंही आपल्याला सांगता येईल. कोणता संबंध विद्यार्थी मित्रांनो? समस्वरूपाचा संबंध. कशामध्ये? तर वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा. आता या ठिकाणी आपण बाजार पुरवठा पाहिल्यानंतर त्याच्या आधारावर काढलेला बाजार पुरवठा वक्र, याला मार्केट सप्लाय कर्व असं इंग्रजीमध्ये म्हणतात, त्याची चर्चा करूया. हा बाजार पुरवठा वक्र बाजार पुरवठा पत्रकाच्या आधारे काढला जातो. मग आपण तो देखील या ठिकाणी बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा बाजार पुरवठा यस यस असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. या बाजार पुरवठा वक्राची चर्चा करत असताना हा जो उभा अक्ष आहे त्याला आपण वाय अक्ष असं नाव दिलेलं आहे आणि देतो. तर विद्यार्थी मित्र हो, वाय अक्षावर म्हणजे उभ्या अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे रुपयामध्ये आणि एक्स अक्षावर वस्तूचा पुरवठा किलोग्रॅम मध्ये दर्शवलेला आहे. बघा, वाय अक्षावर किंमत तर एक्स अक्षावर वस्तूचा पुरवठा किलोग्रॅम मध्ये. हा वेगवेगळ्या किमतीला असणारा बाजार पुरवठा. बघा, या ठिकाणी बाजार पुरवठा कॉलम शेवटचा आपण घेतलेला आहे कारण आपल्याला बाजार पुरवठा वक्र काढायचा आहे. तर 10 रुपये किमतीला असणारा बाजार पुरवठा किती आहे? 600 किलोग्राम. हा तो बिंदू. किंमत वाढून 20 रुपयापर्यंत झाली तर बाजार पुरवठा 900 किलोग्रामचा झाला, म्हणून हा तो बिंदू जो 20 रुपये किंमत आणि 900 किलोग्राम पुरवठा दर्शवितो. 30 रुपये किमतीला असणारा पुरवठा 1200, हा तो बिंदू आहे जो 30 रुपये किंमत आणि 1200 एवढा पुरवठा दर्शवितो. 40 रुपये किंमत असताना प्रति किलोग्राम पुरवठा 1500 किलोग्रामचा आणि तो या बिंदूने दर्शविलेला आहे. आणि शेवटी 50 बाजार पुरवठा 1800 किलोग्राम तो या ठिकाणी या बिंदूने दर्शवलेला आहे. अशा प्रकारे हे विविध बिंदू आहेत, जे बिंदू वेगवेगळ्या किमतीला हे बिंदू वेगवेगळ्या किमतीला असणारा बाजारातील पुरवठा वेगवेगळ्या किमतीला असणारा बाजारातील पुरवठा दर्शवितात. असे हे सर्व बिंदू आपण एका सरळ रेषेने जोडले आणि त्याला नाव दिलं यस यस. आणि हा यस यस म्हणजेच बाजार पुरवठा वक्र आहे. काय आहे? बाजार पुरवठा वक्र आहे. आणि यस यस हा बाजार पुरवठा वक्र जर आपण अतिशय बारकाईने त्याचं निरीक्षण आपल्याला लक्षात येईल की हा बाजार पुरवठा वक्र बघा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा आहे. त्याचा उत्तर आहे तर बाजार पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे आणि खालून वर जाणारा असल्याचे दिसून येते. आणि हा डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा जो बाजार पुरवठा वक्र आहे तो वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा या दोन घटकामध्ये असणारा समस्वरूपाचा संबंध. कोणता संबंध? समस्वरूपाचा संबंध दर्शवित असल्याचे आपणास लक्षात येते. किंवा वेगळ्या भाषेत आपल्याला असंही सांगता येईल की बाजार पुरवठा वक्र हा किंमत आणि पुरवठा या दोन घटकामध्ये असलेला समसंबंध व्यक्त करतो किंवा दर्शवितो असं देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी वक्र आपण बघितला, त्याचा उतार कसा असतो पुन्हा पुन्हा लक्षात घ्यायचा आहे. डावीकडून उजवीकडे खालून हळूहळू वर जाणारा असतो. कसा असतो? खालून वर जाणारा असतो आणि तो किंमत आणि पुरवठा यांच्यामध्ये असणारा समसंबंध दर्शवितो. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बाजार पुरवठा पत्रक, त्याचा अर्थ, बाजार पुरवठा पत्रक आणि त्याच्या आधारावर काढलेला बाजार पुरवठा वक्र इत्यादी संदर्भात अतिशय सविस्तर अशी चर्चा केली आहे. निश्चितपणे आपणाला समजला असेल असा विश्वास व्यक्त करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. धन्यवाद.